सुरू आहेत, काय सांगाल त्याबद्दल? मुलाखती उत्स्फूर्त उमेदवार आले. हे BJP राष्ट्रवादी यांना उत्तर आहे किती उत्स्फूर्त. थोड्या वेळातच आम्ही जे काल नोटीस काढली आणि आज हे मुलाखतीला दिवसभर पूर्ण 32 प्रभागातून उमेदवारी आमच्याकडे जवळजवळ जमा झालेले आणि हे 15 तारखेच्या 16 तारखेचा निकाल लागेल याच्यावर आम्ही थांबू. तुम्ही आज आणि सर्व पक्षांचे उमेदवारीचे अर्ज घेण्याचे दिवस आहेत ते, तुम्ही या पक्षासोबत युती करणार होतात, त्या पक्षासोबत युती करणार होतात, युतीचं काय झालं? युतीची बोलणी चालू आहे, पण नेहमीप्रमाणेच काँग्रेस राष्ट्रवादी हे शेवट त्यांचे जे कार्यपद्धत आहे ती दाखवत आहेत. त्यासाठी आम्हाला आमच्या स्वबळावरची तयारी करावं लागेल. त्यासाठी आम्ही पूर्ण 32 प्रभागात तयारी चालू केलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या पक्षासोबत बोलणी करत होतात त्या पक्षाने तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून हे सुरू केलं का, काय कसं काय? असं नाही, आम्हालाही आमची ताकद बघावं लागेल ना. रिस्पॉन्स दिला नाही म्हणून आम्ही थोडी ते त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. त्यांच्यासाठी जर थांबलं असतं तर हे रिस्पॉन्स भेटलंच नसतं ना. एका दिवसात एवढे उमेदवारी अर्ज आमच्याकडे जमा झाले नसते. बरं, तर तुमच्या सकाळपासून मुलाखती सुरू आहे, तर किती उमेदवार तुम्हाला मुलाखती देऊन गेले? आता कमीत कमी एक 70 ते 80 उमेदवारची आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत आणि अजून आहेत. बरं, काय निकष आहेत मुलाखतीमध्ये उमेदवारी देण्याचे? उमेदवारी का द्यायची, कोणत्या बेसवर द्यायची, काय काय कामं केलीत, पुढे काय करणार, कोणत्या स्ट्रॅटेजीवर आमच्या उमेदवारांनी जनतेसमोर गेलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन, त्यांच्याकडून त्यांचं काय आयडिया आहेत ते आम्ही समजून घेत आहे. तुमची काय स्ट्रॅटेजी, तुमचं म्हणजे काय निकष आहेत तुमचे? आमचं जर असं आहे की शहरात जे आता SRAचं मोठा जाळं पसरले त्याच्यावर आळा घालणे आणि आरोग्य असेल. एखादा उमेदवार तुमच्याकडे आला तर त्याला उमेदवारी देण्याचे काय निकष आहेत? निकष तो कार्यकर्ता कसा आहे ते बघूनच देतात ना. त्याचं कार्य काय, तो पुढे समाजासाठी काय करणार, कोणत्या समाजाचे त्याचं संबंध आहेत, किती समाजाशी तो जुळून आहे, त्याच्यावर आम्ही हे लावत आहे. इतर पक्षाचे उमेदवार आले होते, खूप उमेदवार असे आलेले आहेत आणि 27 ते 28 तारखेला अजून खूप आमच्या संपर्कात आहेत. असे काही उमेदवार आम्ही बघितले तिथे की अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवारी मागायला गेले, तुमच्याकडे पण आले आहेत ना. पण त्यांना आमच्याकडून निवडणूक लढवावी अशी वाटत आहे म्हणून ते आमच्याकडे आलेत. आम्ही त्यांचा विचार करू. त्यांना तिकडे रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून तुमच्याकडे आले? असं काय नाही, त्यांना आमच्या पक्षातून निवडणूक लढवायची म्हणून ते आमच्याकडे आलेत. तुम्ही असं म्हणताय म्हणून तसं होत नाही. त्यांना इकडं इलेक्शन लढवायचं त्यासाठी इकडं. आता अजूनही तुमच्याकडं खूप गर्दी आहे उमेदवारांची, हे सगळं बघून तुम्हाला निवडणुकीचे चित्र कसं असेल असं वाटतं? आमचा निकाल लागणार आहे. BJP राष्ट्रवादीला आम्ही धक्का देणार, जसं नगरपालिकेला दिला आहे तसं आमचा निकाल लागणार आहे महानगरपालिकेत. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत आहेत, परत शिवसेना, काँग्रेस या सगळ्यांच्या बरोबरीला तुमचे निभाव कसा लागेल? आमच्या मागं जनता आहे, निभाव लावायचं काय. जनतेला माहिती आहे त्या प्रश्नावर फक्त वंचित बहुजन आघाडीचा आता विरोध करत आहे. कोणताही पक्ष विरोध भूमिका राबवत नाही. त्यासाठी आमच्याकडे जनता आहे, आम्ही त्या जनतेच्या जोरावर इलेक्शन लढवत आहे. एखाद्या पक्षासोबत युती होईल ही आशा मावळली का आता? अशा मावळायचा विषय नाही. आता अजून 2 दिवस आहेत, आले तर ठीक, नाही आले तर आमचे 32 प्रभागाची चाचपणी झालेली आहे. किती उमेदवार उभे करू शकतो तुम्ही आता? आमची उमेदवारी 70-80 पर्यंत आम्ही 100% उभा करू. आता तुमच्या लोकांना, जनतेला काय आव्हान आहे? जनतेला एवढंच आहे, वंचितला एक संधी द्यावी आणि विकास करून घ्यावा हे आमचं आव्हान असेल.